हे आपल्याला कळत नाही. आपल्या वाढवडिलांपासून आपण शेती व्यवसाय, दुकान व्यवसाय सगळ्या गोष्टी मात्र आपण शिकलो. तरी परंतु नेमका त्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी शिकवल्याप्रमाणेच आपण करतो का नाही. गाई म्हशीचं दूध काढायचं असलं तर ते जसे बसत होतं तसेच बसतं का नाही. तरी परंतु दूध व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीचं यश नाही. शेती व्यवसायामध्ये बी नेमकं काय कारण असेल याचंवालं. आज मात्र तुम्हाला आता भरपूर असं शिक्षण झालेलं काही काहीचं. तर शालेय शिक्षणामध्ये आणि आपल्या ट्युशनमध्ये या काही गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. परंतु आम्ही फक्त तुम्हाला एकच सांगणार का फक्त गुप्तता ठेवा. तो शेती व्यवसाय असेल, एखादा नोकरी असेल का दुकान व्यवसाय असेल, कुठले असू द्या फक्त त्या ठिकाणी गुप्तता ठेवा. गुप्तता फार महत्त्वाची. आणि काही ठिकाणी थोडंसं खोटं बोलावं लागतं, काही ठिकाणी खोटं बोलावं लागतं. परंतु सगळ्या ठिकाणी नाही खोटं बोलायचं. ज्या ठिकाणी खोटं बोलायचं त्या ठिकाणी खोटंही बोलायचं. नाही तर खोटं बोलायला परवानगी दिली म्हणून सगळ्या ठिकाणी खोटं बोलत राहायचं. असं जर म्हणलं मग ते जे यश यायचं ते बी येणार नाही आणि आपण लबाडाच्या गणतीत राहू. आणि एक दुसरं का आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये तर गुरुचे ऋण आपल्यात खूप मोठे. गुरुच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. जसे आई पण गुरुचे का नाही, तिच्या ऋणातून आपण कधी मुक्त होणार नाही. पहिलीपासून तर BA BCom असन तर शिक्षणाची शेवटची टेप असन तिथपर्यंत गुरु. पण जन्मल्यापासून तर शेवटपर्यंत तिरडी सजवायला सुद्धा आग्ने डाग द्यायला सुद्धा गुरु लागत असतो. त्याच्याशिवाय मात्र ते जमन. म्हणून मात्र ह्या सगळ्या गुरूंचे एकच गुरु हा एकच आहे. फक्त मात्र बदल आहे. शिक्षणाचा गुरु वेगळा, आध्यात्मिक क्षेत्राचा वेगळा, तर ते अंत्ययात्रेचं सांगणारा वेगळा, कृषी क्षेत्राचा वेगळा, आयुर्वेदिक क्षेत्राचा वेगळा, वास्तुशास्त्राचा वेगळा. म्हणजे सगळे गुरु एकच आहे. पण सगळ्यांचं गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः. ब्रह्मा विष्णू महेश तेमध्ये गुरुमध्ये. आपल्याच घरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहे. जन्म देणारी आई ही आपली गुरु आहे. जन्म देणारे आई गुरु, आपलं पालनपोषण करणारे वडील हे आपले पिता, हे भगवान महाविष्णूच्या स्थानी आहे. आणि बहीण जी आहे तर ती मात्र गुरुच्या स्थानी. आता बहीण जी आहे तर गुरुच्या स्थानी कसं म्हणलं, त्याचाही मात्र समजलं पाहिजे, उल्लेख केला पाहिजे. एखादा गुरु तुम्हाला वकील बनवून देईल पण म्हणणार नाही का अर्धा पगार माझ्याकडे आणून द्या म्हणून का. तसं एखादं झाड जर लावलं ना, त्या झाडाला पाणी घातलं, त्या झाडाला फळं आले ना, पण ते फळं खाण्याचा अधिकार कोणाचा आहे. फळं खाण्याचा अधिकार. आता झाड लावून जर गेला तो गेला बा समजा, तर ती गोष्ट वेगळी आहे. पण झाड लावलं आणि तो हयात असताना जर त्याला फळं आले तर काय करून तो आंबे आले समजा, तो खाट टाकून आराम करेन. आणि आंब्याच्या शाखा पडल्या तर कोण खाईल, कोण खाईल. आणि आपण गेलो तर मग एक दंडा राहीन त्याच्याकडं, तो म्हणतो बापानं पाणी घातलं का मिळा. तसं मात्र गुरुजी नाही, गुरुजींनी आपल्याला शिक्षण दिलं शेवटपर्यंत. तसं बहीणसुद्धा आपल्या घर परिवारात जेव्हा राहते ना त्या टायमाला काम करते तर ती आपलं म्हणून करते. पण भाऊ तो म्हणतो माझं थोडं आहे, कांदे काय तो जातो पैसे तोच घेतो, बरोबर आहे का नाही. बाजारात गेल्यानंतर भांडं घेताना तो विचार करतो बघा, वायली निघाल्यानंतर याचं तर वाटी पडते, जायचं त्याच्यापेक्षा नकोच नाही. म्हणजे भाऊ हा विचार करते. पण बहीण सासर घरी गेल्यानंतर सुद्धा हा काय म्हणते, हे माझं भावाचं आहे. माहेर घरी आल्यानंतर काय म्हणते, हे माझं भावाचं आहे. म्हणजे ते असं म्हणत नाही माझं घर तेच आहे. म्हणून मात्र पहिलीपासून तर शेवटपर्यंत गुरुची आवश्यकता आहे. ह्याचं फळ मात्र आपल्याला कुठून मिळेल, बहिणीमधून, बहिणीच्या सेवेतून मिळेल. म्हणून मात्र ब्रह्म विष्णू आणि महेश या सगळ्यांचं फळ मात्र गुरुमध्ये. गुरुचं फळ जर आपल्याला म्हणलं तर
बहिणीमध्ये. मग आता याच्यातून तुम्हाला हे सांगणार आहे का आपण चुकतो काय नेमकं, का आपल्याला अपयश येतं. तर शेती व्यवसाय असेल, दूध दुभत्याचा व्यवसाय असेल, एखादा धंदा व्यवसाय असेल, का नोकरीचे प्रयत्न असेल, हे आपल्याकडे आहे. आम्ही दुसरं काहीच सांगत नाही. आम्ही एक तर 12वी नापासून मराठीला 35 पडले आम्हाला. तेव्हा कृषी क्षेत्र नाही आणि अकॅडमीचा तर विशेष नाही. नोकरीलाच लागलं नाही तर अकॅडमी कुठून आता. आणि तुम्हाला म्हणलं 12वी नापास तुम्ही सगळं उठून जाणार. हॅलो माहिती आपलं शिक्षण यांच्यापेक्षा जास्त आहे म्हणते. पण इकडं शिक्षणाला महत्त्व नाही. म्हणून मात्र याच्याकरता आज फक्त तुम्ही असे मुद्दे डोक्यात ठेवा, तुम्हाला अपयश काय येतं. बस हे मुद्दे तुम्ही ठेवलं आणि या आचरणाप्रमाणे जर तुम्ही केलं ना, निश्चित मात्र कितीतरी जणांना आजपर्यंत असे अनुभव आले का ते इथून मागं कधी आले नाही. पण काय आपण सांगतो काय, तुम्ही कळते काय नेमकं ज्या दिशेकडे गाव आहे त्या दिशेला जायचं असलं तर त्याच दिशेकडे जावं लागेल ना आपल्याला. नाही तर मनमाडला जायचं आणि तुमचं तोंड इकडं फिरलं आणि इकडं गेलं तर मनमाड का येईन ते. असं आहे मात्र यशाच्या दिशेनं तुम्हाला जायचं ना, नेमकं मात्र त्याच पद्धतीनं नियमाचं पालन करत गेले पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये नियम आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये नियम आहे. आता जसं मात्र नोकरीला लागले तरी नोकरीचे नियमच आहे का नाही. गाडी स्वतःची असली, हप्ते आपण भरत असलो तरी परंतु गाडीचे नियमच आहे का नाही. रोडच्या नियमाप्रमाणे चालावं लागेल. नाही तर आपली गाडी ना आपणच हप्ते भरतो म्हणल्यानंतर या काढायचे त्या काढायला चालल्यावर पोलीस चिठ्ठी मारून धरून घेईन. मग तुम्ही म्हणले गाडी माझे ना हप्ते मी भरतो तू कशी काय चालवेल, तो म्हणजे गपचीवर जाता. नाही तर इडय नियम आहे. इडय बी त्याचे आज मात्र तुम्हाला सगळ्यांना माहिती. एखादे तुमचेच मित्रमंडळीमधले एखादी नोकरीला लागले असन, त्यांना माहिती आहे नोकरीला लागल्यानंतर ना 9ला ड्युटी तर तिकडं 9च्या 10-5 मिनटंच अगोदर गेलं पाहिजे. 9ला ड्युटीनं तुम्ही म्हणले जाऊ 10ला, कधी 12ला, कधी 3ला, कधी 4ला असं म्हणले हो. तो तिथला सुपरवायझर म्हणून हा काय तो टाईम आहे. तुम्ही म्हणले मग एवढे कागद जोडले, एवढ्या परीक्षा दिल्या, अर्धा इंच उंचीसाठी वर्षभर लोंकळं फुकट नाही नोकरी लागलो. तो म्हणजे नीट नाही ते फक्त नोकरी लागायसाठी असं का यासाठी नव्हती का धर्मशाळा नाही. तिथं नियमच आहे का नाही. पण ज्या टायमाला तुम्ही 9ला ड्युटी 9च्या 10-5 मिनटं अगोदर जर गेले, तुम्ही म्हणले बा परवडत नाही, तुम्ही 2 रुपये वाढून घे फोन ये. आणि तुम्ही 9ला 10-5 मिनटं अगोदर जायचं तर ते 2ला 3ला 4ला गेले, तुम्ही म्हणले परवडत नाही, तुम्ही घरी जाय मग परवडत नाही. तर अशाच रेग्युलर ड्युटीला जर तुम्ही 10-5 मिनटं अगोदर जर गेले, तुम्ही म्हणलं दिवाळी होत नाही तर तुम्हाला बोनस घे फोन ये. आणि नोकरी पूर्ण रेग्युलर झाल्यानंतर मग तर तुमचे मुलं तुम्हाला सांभाळणार नाही म्हणून अर्धा पगार घ्या भाऊ. समजलं ना. तसं आहे मात्र ह्या ठिकाणी कवाई जेवायचं, कवाई उठायचं, कवाई अभ्यास करायचा, यालाही महत्त्व नाही, याला पण नेहमी. म्हणून मात्र तुम्ही मात्र चुकते. शालेय शिक्षण काय सांगितलं फक्त गृहपाठ तयार करून आणा, मग तो रात्री करा नाही तर दिवसा करा नाही तर कवा करा पुन्हा आणा. पण त्याच्यातही मात्र नेहमी तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकलाशी. आपलं आपल्याकडे आहे म्हणून मात्र अभ्यास करताना अभ्यास करण्याची पण जागा आहे. हा निवृत्त कोपरा, निवृत्त कोपरा, ह्या कोपऱ्यामध्ये दक्षिणेकडं 2-2.5 फूट जागा सोडून द्यायची. जसं आपला गणपती बाप्पाचा फोटो किंवा माता पार्वतींचा फोटो तिथं बसायचं, ईशान्य दिशेकडे तोंड करायचं. पण अभ्यासाचा मात्र कालावधी कवा पण नाही. रात्रीचे 4 प्रहर आहे. पहिले प्रहर में सब कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी, तिसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. पहिल्या प्रहरात सगळे जागे राहते, दुसऱ्या प्रहरामध्ये संसारी व्यक्ती जागे राहते, तिसऱ्या प्रहरात चोर लोक जागे राहते आणि चौथ्या प्रहरात योगी लोक जागे राहते. ज्या प्रहरात योगी लोक जागे राहते त्या प्रहरात अभ्यास करायचा. तुम्ही जोपर्यंत तुमच्या पायावर उभे राहत नाही, आताही तुमच्याच पायावर उभे पण त्याला आधार, आता जर आधार आहे तुम्हाला, तुम्ही तुमच्याच पायावर उभे, पण आधार कोणाचा आहे माहिती आहे आता तुम्हाला? अन्नाचा आधार आहे. अन्नाचा आधार आहे ना. आता जर म्हणलं खरोखर तुम्ही तुमच्या पायावर उभे तर तुम्हाला तुमच्या आईवडिलाचा आधार आहे. बरोबर आहे. जर समजा 2च पायावर उभं राहायचं म्हणलं आणि अन्नाचा आधार घ्यायचाच नाही म्हणलं मग पडून जाईल, आशक्तपणा येईल. तशाच पद्धतीनं
एक ज्या टायमाला तुम्हाला सर्व्हिस लागन, नोकरी लागशान, तुम्ही स्वतः काहीतरी करते धरते होणार, व्यवसाय असेल कुठला बी, त्या टायमाला तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहिले भरभक्कम. म्हणून मात्र त्याच्याकरता विधी, पूजा, आरती, जप, तप हे मात्र तुमच्यासाठी नाही. तुम्ही बघता आता तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं ना, तोपर्यंत तुमची आई, वडील आणि आपले गुरु ही फक्त देवपूजा तुमची आली. बस यांना वंदन करून आणि अभ्यासाला सुरुवात करायची. काय माळाचं पद बसायचं नाही, देवाची देवपूजा नाही करायची. मग आज जर समजा एखाद्याचे आई वडील आहे या नाही हां, आणि आज जर तुम्ही कुठं पुण्या ठाण्याला गेले समजा भरतीला, त्या ठिकाणी नेमकं आई वडील तर घरी राहतील. मग आता परंतु एक जन्म देणारी आई एक, दुसरी आहे ते धरती माता एक. जन्म देणारी आई एक, जोपर्यंत तोंडात दात नसते तोपर्यंत दूध पाजून ती सांभाळते. एकदा तोंडात दात आले की ती धरती मातेचं स्वाधीन करून देते. मग धरती माता एक, दुसरं वडील आकाशपिता, आकाशपिता, आणि आपल्या समोर जे आहे ते मात्र गुरु, आपल्या समोर गुरु. मग आता हे कुठं बी आहे, हे कुठं बी आहे का नाही. वडील काय करते हो, वडील काय करते, 2 रुपये कमवून आणून देते. मग आई काय करते, बाकी थापून घालते. कुठेही भजे, सार, भात, पुरणपोळी, काय जे पाहिजे सगळं बनवून देईन. पण गावा देईन, वडील आणून देतील तेव्हा, बरोबर. मग आता ही धरती माता, आकाशपिता. आता पाऊस पडा ना, मका गेल्या, बाजऱ्या गेल्या, मका आल्या असत्या, बाजऱ्या आल्या असत्या, सणही चांगलं झाला असता, सगळं चांगलं असतं त्याच्यामध्ये. दिवाळीचं करंजा बिरंजा, पुऱ्या बिऱ्या, लाडू बिडू, चिवडा बिवडा सगळं आलं असतं. पण कावा तो पडला असता तवा. आता तोच पडला नाही, वडिलांनाच काही आणून दिलं नाही, आई काय करीन समज. म्हणून ही धरती माता, त्या आकाशपिता आणि समोर गुरु. कुठेही अभ्यास करताना, कुठेही मंत्र आपण बाहेर कुठल्याही कार्याला निघताना ना, प्रथम पहिल्यांदा धरती मातेचं दर्शन करा, आकाशाचं दर्शन करा, समोर दर्शन करा, मग मात्र त्या कार्याला जा. निश्चित मात्र यश येईल, भरभरून यश येईल तुमच्या पाठीवर. ते कोणाला माहिती आता नेमकं, कोण सांगा तुम्हाला नेमकं. तुम्ही फक्त तेवढंच करते काय भरती आली का फक्त. तर या गोष्टीचं आता जर समजा तुम्ही भरतीच्या टायमाला जर असं केलं, अभ्यासाच्या टायमाला असं केलं, तुम्हाला ज्या कार्याला सुरुवात करायची त्या टायमाला असं केलं, त्या टायमाला असं केलं, काय होईल. तुम्ही एखाद्या कधीच नाही गेले एखाद्या माणसाकडं, पण तुम्हाला गरज पडली मग गेले त्या माणसाकडं, काय म्हणून तो तोंड नाही म्हणणार, तो मागं पुढं काय म्हणते, काय कामापुरताच मामा या म्हणून का नाही. पण तुम्ही कायमस्वरूपी जर जात असले ना, कायमस्वरूपी त्याचं आऊत मात्र जर झुपेल असलं, झुपेल आऊत चालू बा, तुम्ही म्हणले ना मला ते थोडंसं पुढं टाकायला वावर तयार करायचं, तो म्हणते ते झुपेली घेऊन जाय करून घे. आणि आता जर तुम्ही कधीच नवं जर गेले ना, त्याचं आऊत झुपेल नसलं बी ना, तो मला आता आऊत धरायचं जायचं तू करीन का आमचं. तसं जर तुम्ही तर ते येताना जसं कबीरदास महाराज काय म्हणत होते, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे तर दुःख काय कमी. म्हणजे दुःखामध्ये देवाचं नाव सगळं घेतील, दुःखामध्ये देवाचं नाव सगळं घेतील, पण सुखात जर देवाचं नाव घेतलं तर दुःख काल येईल समजलं. मग आता एक तुम्हाला जर त्रास झाला त्या टायमाला तुम्ही विभूती घ्याल, बरोबर आहे. त्या टायमाला चिंतन करशान का चिंता करशान, दुःख आलो त्याच्या अगोदर जर झालंच नाही काही, त्या टायमाला चिंतन होईल का. आयुष्यभर जे केलं ना तेच मात्र त्या टायमाला येईल ना, आयुष्यभर जे केलं तेच येईल त्या टायमाला. आता एका म्हाताऱ्यानं आयुष्यभर देवाचं नावच घेतलं नाही, देवाचं नावच घेतलं नाही, शेवटी वाचा बंद झाली. मुलांना कळलं बा आता कमीत कमी काहीतरी थोडंसं याच्यासाठी शेवटी देवाचं नाव तरी यावं म्हणजे सद्गती तरी मिळेल.
ती विटी 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 पाहायचं फक्त, वाचा बंद झाली. मग मुलांनी काय आयडिया केली, 15 पोत्याची थप्पी होती, दिलं ना वरचं पोतं उसून, ती धार चालली धाण्याचं. मग एवढं तरी म्हण बा ते पोतं शिव म्हणून, शिव तरी नाव तोंडात येईल बा, काचं शिवण काचं काय. विटी विटी पाहायचं, पण त्याला ते ती पोत्याची धार पाडताना वाचा आली ना, ते काय म्हणते मरून जीव तू तो टाचे घाल म्हण त्याला, शिव आलं नाही बा. म्हणजे आमच्या बी जीवनामधला अनुभव आहे. आज नंतर 86-87 पासून 86-87 5वीला होतो, तेव्हा बाबाजींच्या शाळेत गेलो होतो आम्ही. तेव्हापासून तर आत्तापर्यंत डोक्याची गोळी नाही माहिती आम्हाला. पण येड्यामाने विभूती कवा घेत राहतो आम्ही. म्हणून हा अनुभव आहे. आता राग पण पाक करत असते. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय आम्हाला, का तुम्ही यश पाहिजे ना, तुमच्या जीवात जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला यश पाहिजे. तुमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत यश तुम्हाला पाहिजे. पण याच्यामध्ये यश देणार आहे ना ब्रह्म विष्णू आणि महेश. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. म्हणजे हे तिन्हीच मात्र यश देतील. मग स्वभा नाही, काळबा नाही, माळूबा नाही. एखाद्या सांगा शांती करून टाका, कोणाची शांती करते नेमकं? 33 कोटी द्यावे. एकाची शांती केली, एक दिन सोडून माणसं, दुसरा म्हणून बरं मग मी पाहिली याच्याकडं. त्याची शांती गेलो, तो दिन सोडून तिसरा म्हणून बरं मी पाहिली मग याच्याकडं. असं म्हणलं 33 कोटी देव, किती जण किती देवाची शांती करू, कोणत्या देवाची शांती करेल. तुम्हाला आता हे सगळी गोष्ट माहिती आहे का बा? कलियुग लागला त्या टायमाला, का त्या टायमाची गोष्ट आहे का सत्य आणि असत्य दोन्ही आंघोळीला गेले. दोन्ही आंघोळी गेले, संगच दोघांनी कपडे काढून ठेवले, दोघांनी संगच उड्या मारल्या. आता त्याच्यामधले असत्य निघालं आणि त्यांना सत्याचे कपडे घातले त्याला. मग आता कोणच कपडे राहिले? असत्य पहिला निघाला, त्यानं सत्याचे कपडे घातले. कोणाचे कपडे राहिले आता? असत्याचे. मागून सत्य निघाला आणि त्यांना असत्याचे कपडे घातले. आता नाहीलाच घालाच लागले. त्याच्यामुळं सांगायचं तात्पर्य, जास्त देखावा असला समजायचं का तिकडं सत्य, पण वरूनच आहे, आतून नाही. देव तुम्हाला आतून ओळखतो, देव तुम्हाला आतून ओळखतो, बाहेरून नाही. म्हणून अंतःकरण निर्माण पाहिजे आणि अंतःकरणातून तुमची सेवा घडली पाहिजे. म्हणून कुठं मात्र काय नियम पाळायचे ना याबद्दल मात्र तुम्हाला सांगणार आहे. आणि तुझं आहे, तुझं पशी परी तू जागा चुकलाशी आपल्याजवळ आहे. मग आपल्याजवळ आहे तर आपल्याला कामच सापडत नाही. ते कधी कधी लाईट गेल्यानंतर अंधारामध्ये आपण ठेवलेलं वस्तू सापडत नाही आपल्याला, आपण ठेवलेलं वस्तू. मग त्याला कशाचा सहारा घ्यावा लागतं? दिव्याचा. मग दिव्याचा सहारा घ्यायचा, मग दिवा लावायचा, डोळे बंद करून घ्यायचे, काय दिसतं ना आपल्याला? मग दिव्याला डोळे आहे का? दिवा फक्त निमित्त आहे. दिवा निमित्त, कोणाच डोळ्यानं पाहावं लागतं? ते आपल्या डोळ्यानं पाहावं लागतं का नाही? मग तुमच्या समोर आम्ही फक्त निमित्त आहे. तुमच्यात काय ठेवले परमेश्वराने ते कोणाला पाहायचं आहे? तुम्हाला पाहायचं आहे. रस्त्याच्या कडाला असणारा दगड, त्याच्यावरती किलोमीटर लिहिलेलं राहतं. मग अमकं गाव एवढं किलोमीटर, फक्त सांगायचं काम करतं ते. तो म्हणत नाही जरा आत मी तुम्हाला घेऊन जातो म्हणून त्या गावाला. तो मागच्याला सांगायला मी येत राहतो. पण आता 2 किलोमीटर म्हणलं, तुम्ही मोटरसायकल किती मिनटात जाणार आता तिकडं? 2 किलोमीटर 1 मिनटात 2 मिनटात जाणार तुम्ही. मोटरसायकल तुम्ही काय साधी सुधी नाही चालवत. आणि तुम्ही जर समजा 2 तास तिकडंच उभे राहिले तर तुम्ही म्हणलं पाहिजे अरे 2 किलोमीटर नाजूक कामं नाही पोहोचला. तुम्ही चाललेच नाही तर पोहोचेल का? तसं इथंही आमचं सांगायचं कर्तव्य आहे. तुम्ही ते आचरणात उतरवलं ना तर निश्चित मात्र तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचणार. आता याच्यातही आपल्याकडं पुरावा नाही, फक्त अनुभव आहे. एखाद्याच मात्र पुरावा काय, डिग्रीचं प्रमाणपत्र राहतं, याचं एवढं शिक्षण झालं. तुम्ही डॉक्टरकडे जाताना सुद्धा त्याचं डिग्री पाहून जाते, हा तज्ज्ञ आहे बरं.
वकिलाकडं बी भांडण लावताना म्हणजे भांडणाची ते भांडणासाठी वकील लावते ना, त्याच्या विचक्षणावरून. पण इकडं मात्र आपल्याकडं फक्त अनुभव आहे. अनुभवातून मात्र तुम्हाला सांगणार, जसं यासच मार्गदर्शनातून फक्त तुम्ही तंतोतंत ऐका. जसं एखादी बिल्डिंग बनवायची असली ना, त्याचा पाया पक्का करावा लागतो. काय करावं लागतं? पाया पक्का. आज आपली परिस्थिती नाही, एकच मजला बांधायचं आहे, उद्या परिस्थिती झाली दुसरा मजला बांधायचा आहे, मग पाया पक्का पाहिजे ना. नाही तर जशी जशी परिस्थिती राहील तसं तसं पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, पाया पक्का नसलो जाय बिल्डिंग सोडून. असं नको व्हायला. त्याच्याकरता प्रथम पहिल्यांदा आपल्या ह्या सामुदायिक नोकरी प्रयत्नाच्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचा पहिला पाया पक्का करायचा. प्रथम पहिल्यांदा काय त्याच्यामध्ये नेमकं काही अशा मार्गदर्शनातून तुम्हाला टीव्हीशनमध्ये का शालेय शिक्षणामध्ये तुम्हाला या गोष्टीने सांगितल्या. फक्त आजचा विषय फक्त गुप्तता ठेवा. गुप्तता ठेवा. तंतोतंत कोणाचे असत्य जे चाले, कोणाचे असत्य जे बोले, परमात्मा परमेश्वराच्या सत्तेशिवाय झाडाचं पान न हले, त्याच्या सत्तेशिवाय मात्र झाडाचं पानसुद्धा हलत नाही. एक दुसरी गोष्ट, 3 गोष्टीबद्दल आपण स्वतंत्र आहे. 3 गोष्टीबद्दल आपण स्वतंत्र आहे. भूक लागली टोपल्यातून भाकर घेऊन खाणं, ताण लागली माठाजवळ जाऊन पाणी पिणं. आता भूक लागली टोपल्यात भाकर नसले तर तो माणूस उपाशी राहील का बरं? हॉटेलमध्ये जाऊन खाईल. ताण लागली माठाजवळ जाऊन पाणी पिणं. आता माठात पाणी नसलं तर बिसलरी बाटली घेईल, नाही तर मग दुसरी बिसलरी घेईल, चपटी. पण तो मात्र ताण्याला राहणार नाही किंवा भुक्याला राहणार नाही. आणि फिरायचं असलं तर आपल्याकडे पैसे असले तर विचारायची गरज नाही. नसले पहिलेच पैसे तर उचलपाचल करता येईल. नाही उचलपाचल दिली तर झेंडा घेता येईल. मग झेंडा घेतले काही पैसे लागत नाही, बाकीचं पेंट काही लागत नाही. झेंड्यावाल्या माणसाची सेवा लोक लय करीत. पण 27 नक्षत्र 12 राशी 9 ग्रह आपण मानलेले, बरोबर आहे. आता तुम्हाला पहिला टप्पा सांगितलं का प्रत्येक गोष्टीमध्ये नियम आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये नियम आहे. तसं मात्र इथंही आपल्याला त्या नियमात राहिलं पाहिजे, त्या नियमात अभ्यास करणं. आता पेरणी करतो आपण, का करतो बरं पेरणी? पाऊस पडल्यानंतर वल राहिली तेव्हाच पेरणी करतो का नाही? आता तुम्ही मात्र नियमानेच करून राहिले का नाही? विहिरीचं पाणी पुरण का नाही बा, आता कांदे बिंदे लावले तर, नाही तर लावा आणि मध्येच पाणी आटून जावा. हिशोबानं चालू आहे का नाही या गोष्टी? तसं इथंही. म्हणून मात्र एक आपल्या जीवनामध्ये अपयश काय येतं बरं? आता ते शेती व्यवसाय असो का नोकरीचे प्रयत्न असो काही असू द्या, या 9 ग्रहामध्ये 2 ग्रह हे चंद्र आणि सूर्य. सूर्यनारायण हा मात्र सगळ्यांचा आत्मा आहे. सूर्यनारायण शारीरिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचं आहे. आता याच्यातूनही मात्र तुम्हाला कळलं पाहिजे सूर्यनारायण हा सगळ्यांचा आत्मा कशा पद्धतीनं बा, हे सगळ्यांच्या अनुभवातली माहिती आहे का सूर्यनारायण सगळ्यांचा आत्मा कसा आहे. जसं शेताच्या कडाला झाड जर असलं तर त्या झाडाखालचं पीक मात्र कसं येतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. झाडाच्या सावलीखालचं पीक येतं का? टकलं 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 येईन तर येईन, एवढं येईल. त्याच्या वांबिया बी एवढ्या एवढ्याचे. म्हणून मात्र आणि एक जसं पावसाळ्यामध्ये प्रत्येक नक्षत्र वेगळं नक्षत्र राहते ना, त्या नक्षत्रामध्ये प्रत्येक नक्षत्रामध्ये काही किडे माकोडे पडत असते. प्रत्येक नक्षत्रामध्ये काही ज्याच्यात बेडकं पडतील, काही त्या लाळाळ्या पडतील. ते एकावर एक नाही राहतं का? ते घुले घुले काय म्हणतात, पैसा पैसा म्हणते त्याला. ते असं धक्का दिला का ते गोळा होऊन जातं. ते काही बेटक्या वाणी 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 म्हणते जास्त हां जास्त पाय राहते ते गोमीसारखी. पण प्रत्येक याच्यामध्ये ज्या टायमाला पीक पाणी येतं, बाजरी मका असेल, मका आलं का मकामध्ये नाळी वेगळी पडते. म्हणजे पीक पाणी आलं का पिकाची वरची आळ्या पडत्या.
परंतु जो माणूस चंद्रदेवाची सेवा करतो ना, चंद्रदेवाला प्रसन्न करतो ना, त्या माणसाच्या पिकावरती आळ्या पडत नाही. तो नुसतं त्या पिकात फिरला बी तरी आळ्या जात्या. आपल्यालाच माहिती नको चंद्र कोणाकडे राहतो, सूर्य कोणाकडून उगतो. 9-10 वाजता गोधड्याचं कीर्तन, मग तुला काय दिवस असं म्हणते तुम्ही. त्याच्यामुळेच जे सगळी कथा आहे. नाही पहिले काही औषध होते का? मग तरी माणसं सुद्धा सांगतील नाही. एवढे औषधाचं दुकान होते का पहिले? शेतीचे औषधाचे. असं पेरलं का बस फक्त निंदित राहायचं, स्वागत जायचं ते, तरी भरभरून उत्पन्न मिळत होतं. आता औषधं मारून मारून निमाशिमा खर्च होतं, ते औषधातच होऊन जातो. निंदाई वेगळी, बिये वेगळं, आणि औषधं वेगळे. काय आलं त्यामध्ये? दरवेळेस फक्त आशाची आहे. जीवन एक रेल्वे, ती आशाच्या रुळावर चालते, शेवटी मृत्यूच्या स्टेशनवर थांबते. आता असं विचार करायचा आहे माहिती आहे का? जेव्हा रेल्वे ती धकधका धूर सोडायची, कोळशावर चालायची, तेव्हाचा विचार हा. जीवन एक रेल्वे, ती आशाच्या रुळावर चालते, निराशाचा धूर सोडते आणि शेवटी मृत्यूच्या स्टेशनवर थांबते. फक्त आशा आहे माणसाची. यावर्षी 2-3 लाख रुपये कर्ज काढून घेऊ, ते करू, यंदाचं गेलं का पुढच्या वर्षी पुन्हा कर्ज काढू, पुढच्या वर्षी पुन्हा नाही आलं पीक. तर आता तेच झालं ना, आता काही काहीचं ते झालं. बकरं ऐकले, शाळ्या ऐकल्या, आणि बी घेतलं, आणि तेही गेलं. आता पुन्हा लावले कांदे, तर आता पुन्हा पवरायला आता का जाते हे. काठाच्या माळीत अटकलं तर बरं गेला बा. पुढल्या वर्षीच मग आता म्हणजे हे दिवसमान आले कसे याच्याबद्दल आहे. तुम्हाला सगळ्यांना मात्र या नियमाची गरज आहे दादा. आता तुम्हाला हाय बी पॉईंट सांगतो नेमकं का पाऊस पाणी कमी पडत नाही. आता तर शेती व्यवसायवाले पण का पाऊस काय काम पडत नाही. बरं हे काय चुकलं काय नेमकं आपलं? तो तर बंद झालाच झाला, पण इकडं खाणंही बंद नाही, झोपणंही बंद नाही, फिरणंही बंद नाही, फिरणंही बंद नाही, आणि पिणं तर बंदच नाही. घरातले भांडे देऊन चालू आहे. फक्त पाऊस बंद झाला. पण हे जेव्हा सगळं संपन्न ना, आता तर ते झाले म्हाताऱ्या माणसाला. एक तर तुम्ही यात्रेला जर गेले तर म्हाताऱ्याला घर राखायला ठेवत होते.